Hello students, today we are going to study about the leaf. In last video you have studied about the stem in detail. Therefore keep watching this channel and subscribe this channel and also press the bell icon. बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेम बद्दल शिकलो, आज आपण लीफ बद्दल शिकणार आहे. लीफ इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द प्लांट. लास्ट टाइम वी हॅड स्टडीड दॅट लीव्स ग्रोज फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. नोडलचा भाग जो असतो, नोड्सचा जो भाग असतो, या नोड्सच्या भागापासून लीव्सची निर्मिती होत असतं. त्यानंतर लीव्स जे आहेत त्याचा रंग कसा आहे दिसतो तुम्हाला. द लीव्स आर जनरली ग्रीन इन कलर. ऑल द लीव्स आर ग्रीन इन कलर. दे आर थिन अँड फ्लॅट. पातळ असतात, त्यानंतर चपटे असतात. ग्रीन कलरचे का असतात? बिकॉज दे कंटेन्स अ पिगमेंट कॉल्ड ॲज क्लोरोफिल. क्लोरोफिल नावाचं पिगमेंट त्याच्यामध्ये असतं. क्लोरोफिल जे आहे हे पिगमेंट आहे. क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि ते असतं क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट अ टाईप ऑफ प्लास्टिड. हा सेल मधल्या सेल ऑर्गनलीचा एक भाग आहे जे आपण मागच्या वर्षी शिकलो. आणि या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल नावाचे पिगमेंट असतात, त्यामुळे त्या पानांचा रंग काय असतो? हिरवा असतो. आता आपण लीफमध्ये जे वेगवेगळे भाग आहेत, द पार्ट्स ऑफ लीफ, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. पार्ट्स ऑफ लीफ. नाऊ आता बघा आपल्याला लीफचे पार्ट्स बघायचे. पार्ट्स ऑफ लीफ. आता महत्वाचे लीफचे पार्ट जो आहे पहिला आहे लीफ ब्लेड, लीफ मार्जिन, लीफ अपेक्स, त्यानंतर पेटिओल, लीफ बेस, स्टिफ्यूल्स आणि त्यानंतर तुमच्या व्हेन्स असतात. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ. आता लीफ ब्लेड जे आहे ते लीफ ब्लेड कशाला म्हटलं जातं? द इफ यू हॅव स्प्रेड आउट द लीव्स देन the broad and spread out part of the leaves is called as leaf blade or it is also called as leaf lamina. हा जो पानाचा पूर्ण भाग जो दिसतो, हा पृष्ठभाग म्हणजे पानाचा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाला काय म्हटलं जातं? लीफ ब्लेड. लीफ ब्लेड इज ऑल्सो कॉल्ड एज लीफ लॅमिना. काय म्हटलं त्याला? लीफ लॅमिना असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्यानंतर बघा लीफ ब्लेड. लीफ ब्लेड नंतर दुसरं आहे लीफ मार्जिन. द एज ऑफ द लीफ म्हणजे तुमच्या पानाचा जो कडेचा भाग जो आहे, हा ही जी कडा आहे, आता हे एक पान आहे, याची कडा जी आहे याला काय म्हटलं जातं? लीफ मार्जिन. पानाची कडा, पानाच्या कडेचा भाग जो आहे याला काय म्हटलं जातं? लीफ मार्जिन. आता लीफ मार्जिन जे आहे ते लीफ मार्जिन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. देअर आर 3 टाइप्स ऑफ लीफ मार्जिन. लीफ मार्जिन किती प्रकारचे आहेत? 3. एंटायर, डेंटेड अँड लोब. एंटायर म्हणजे पूर्ण, संपूर्ण. आता या ठिकाणी बघा या पानाची जर लीफ मार्जिन जर बघितली तर पूर्ण अशी गोलाकार आहे, बरोबर आहे. म्हणजे ही लीफ मार्जिन झाली एंटायर. कोणती लीफ मार्जिन झाली? ही आहे एंटायर. आता दुसरी आहे डेंटेड. डेंटेडचा अर्थ काय? खाचा असलेली. खाचा असलेली म्हणजे काय? करवत जर बघितलं आपण, करवत बघितली असेल सगळ्यांनी, तुमचं लाकूड कापण्याकरताची अवजार उपयोगी ते, त्याला करवत असं म्हटलं जातं. करवतासारखं दाते असलेले जर लीफ मार्जिन असेल, आता हे बघा या ठिकाणी कसं दिसतं तुम्हाला? करवतीसारखे या ठिकाणी दाते दिसतात आणि त्याला म्हटलं जातं, ही लीफ मार्जिन जी झाली ही लीफ मार्जिन आहे डेंटेड. कोणती म्हटली आहेत त्याला? डेंटेड. दिस इज द डेंटेड लीफ मार्जिन. आणि तिसरी आहे लोब्ड. पान हे संपूर्ण पान जे आहे पूर्ण नसतं आणि त्या पानावर काय असले असे लोब तयार झाले. आता बघा या पानाला कितीतरी लोब्स आहेत आणि या लोब्समुळे या पानाची झाली ही लीफ मार्जिन झाली लोब्ड. देअरफॉर देअर आर 3 टाइप्स ऑफ लीफ मार्जिन. या डायग्राम मध्ये सुद्धा आपण बघू शकतो. एंटायर म्हणजे पूर्ण, डेंटेड म्हणजे दातेरी आणि लोब्ड म्हणजे या पानाचे असे या प्रकारे लोब झालेले असतात. तुमचं कारल्याचं पान जर बघितलं तुम्ही, इफ यू ऑब्झर्व द बिटर गार्ड ल्यूज, देन काँग्रेस ग्रास याचं ल्यूज जर बघितलं तर त्याचं काय असतं? लोब्ड असतं. त्यानंतर आहे लीफ अपेक्स. लीफ अपेक्स जो आहे पानाचा जो टोकाकडचा भाग जो आहे म्हणजे पानाचं टोक त्याला म्हटलं जातं. लीफ अपेक्स म्हणजे पानाचं टोक. हे झालं पानाचं टोक. आता पानाचं टोक जे आहे हे
सुद्धा 3 प्रकारचे आहेत. सम प्लांट्स हॅव अ टॅपरिंग लीफ टिप. टॅपरिंग असेल, काहींचं काय असतं पॉइंटेड असतं, अँड सम हॅव राऊंडेड लीफ टिप. आता बघा हे हिबिस्कसचं प्लांट आहे आणि याचं लीफ जे आहे त्याचं हे जर टीप जर बघितलं तर हे पॉइंटेड आहे. त्यानंतर हे जे ल्यूज आहे याचं लीफ टीप जे आहे हे कसं आहे राऊंड आहे. आणि या ठिकाणी बघा या झाडाचं जे पान आहे त्याचं लीफ टीप जे आहे हे कसं आहे टॅपरिंग आहे. टॅपरिंग म्हणजे निमूर्त होत गेलेलं आहे. अँड दीज आर द लीफ अपेक्स. त्यानंतर आहे पेटिओल. पेटिओल म्हणजे याला म्हटलं जातं पेटिओल. सम ऑफ द प्लांट्स ल्यूज हॅव द स्टाल्क. काही झाडाचे पानं जे असतात त्याला काय असतं स्टाल्क. स्टाल्क म्हणजे काय असतं देठ. आणि पानाचं जे देठ असतं त्या देठाला काय म्हटलं जातं पेटिओल. आता हे पान जे आहे या पानाला बघू शकतो आपण. दिस इज द पेटिओल. हे काय त्याचं पेटिओल आहे. पेटिओल म्हणजे पानाचं देठ. त्यानंतर लीफ बेस. लीफ बेस म्हणजे ज्या ठिकाणी पान जे आहे तुमच्या स्टेमला अटॅच झालं असतं. हे बघा हे स्टेम आहे, हे त्या झाडाचं खोड आहे. द पोर्शन ऑफ द स्टेम व्हेअर द ल्यूज पेटिओल इज अटॅच. सगळ्याच झाडांना देठ नसतं, सगळ्याच झाडांच्या पानांना देठ नसतं. काही झाडांच्या पानांना देठ असतात, काही झाडांच्या पानांना देठ नसतं. परंतु तुमच्या खोडाला पान ज्या ठिकाणी अटॅच झालेलं आहे त्याला म्हटलं जातं लीफ बेस. आता हा लीफ बेस आहे, हा लीफ बेस आहे, हा लीफ बेस आहे. मग लीफ बेस कुठं असतो? लीफ बेस इज ॲट लीफ नोड. ज्या ठिकाणी नोड असेल त्या ठिकाणीच काय असतं लीफ बेस आहे. त्यानंतर स्टिप्युल्स. स्टिप्युल्स मीन्स लीफ. सम ऑफ द प्लांट्स हॅव अ स्मॉल ल्यूज ॲट लीफ बेस. लीफ बेस ज्या ठिकाणी आहे त्या लीफ बेसच्या ठिकाणी छोटे छोटे पानांसारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याला स्टिप्यूल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. बघा हे पान आहे आणि या पानाच्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं छोटे छोटे असे पान दिसतात, त्याला म्हटलं जातं स्टिप्यूल्स. आता हे बघा या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. हे पहा लीफ ब्लेसवरती हे 2 छोटे पानं आहेत आणि यालाच काय म्हटलं जातं स्टिप्यूल्स असं म्हटलं जातं. ऑल प्लांट्स ल्यूज डोंट हॅव द स्टिप्यूल्स. सगळ्या पानांना स्टिप्यूल्स नसतात. त्यानंतर व्हेन्स. व्हेन्स म्हणजे शिरा. पानांवरती काय असतात याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. दीज आर कॉल्ड ॲज व्हेन. दिस इज द मेन व्हेन विच डिवाइड्स द लीफ इंटू इक्वल पार्ट्स. या व्हेननी काय झालेले ल्यूजचे 2 सारखे भाग झालेले आहेत. ते याला काय म्हटलं जातं मिड व्हेन. याला काय म्हटलं जातं मिड व्हेन. आणि त्यामधून आणखी सुद्धा व्हेन्स बाहेर पडतात आणि त्या व्हेन्स जे आहेत ह्या सगळ्या काय आहेत त्याच्यामध्ये व्हेन्स आहेत. आणखी सुद्धा छोट्या छोट्या व्हेन्स त्याच्या आतमध्ये असतात. व्हेन्सबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बघू. आता हे झाले सगळे ल्यूजचे पार्ट. ल्यूजचे पार्ट एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊ आपण. लीफ ब्लेड. द फ्लॅट पोर्शन ऑफ द ल्यूज इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड. हे पूर्ण लीफ ब्लेड झालं. लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे पानाची कडा जी आहे त्याला लीफ मार्जिन म्हटलं. तर लीफ मार्जिन 3 प्रकारचे असतात. एंटायर असेल, डेंटेड असेल आणि लोब्ड असेल. त्यानंतर आहे तुमचं पेटिओल. पेटिओल बघा पेटिओल म्हणजे पानाचं देठ. दिस इज कॉल्ड ॲज स्टाल्क ऑफ ल्यूज. सगळ्या प्लांट्सला पेटिओल नसतं. त्यानंतर स्टिप्यूल्स. द लीफ लाईक स्ट्रक्चर ॲट द लीफ बेस. लीफ बेसच्या ठिकाणी पानांसारखं स्ट्रक्चर असतं त्याला स्टिप्यूल्स म्हटलं जातं. त्यानंतर लीफ अपेक्स. लीफ अपेक्स म्हणजे पानाचं टोक जे आहे हे सुद्धा 3 प्रकारचं असतं. काहींचं निमूर्त असतं, काहींचं गोल असतं दॅट इज टॅपरिंग, राऊंडेड, आणि काहींचं पॉइंटेड म्हणजे टोकदार त्या ठिकाणी असतं. दीज आर द डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ. आता टाइप्स ऑफ लीफ आपण बघणार आहे. पानांचे प्रकार. टाइप्स ऑफ ल्यूज. आता ल्यूज जे आहेत झाडांची पानं जे आहेत त्यांचे 2 प्रकार आहेत. द ल्यूज आर डिव्हाइड्स इंटू 2 टाइप्स. सिंपल ल्यूज अँड कंपाऊंड ल्यूज. सिंपल ल्यूज आणि कंपाऊंड ल्यूज असे 2 पानांचे प्रकार आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेले त्यावर तुम्हाला सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ मध्ये काय फरक दिसतो बघा. The simple leaf have a single midrib which divides the leaf blade into 2 equal part. म्हणजे सिंपल लीफ जे असतं त्यामध्ये एक मिडरीप असतं आणि त्या मिडरीपमुळे त्या लीफचे 2 सारखे भाग त्या ठिकाणी होतात. बघा या ठिकाणी मिडरीप आहे आणि त्याचे 2 सारखे भाग होतात आणि अशा पानांना सिंपल लीफ असं म्हटलं जातं. सिंपल लीफ जनरली हॅव पेटिओल्स. पेटिओल्स असतात. दे हॅव द स्टिप्यूल्स. अँड कंपाऊंड लीफ. कंपाऊंड लीफ जे आहे दे डू नॉट हॅव अ सिंगल मिडरीप. सिंगल मिडरीप नसतं. इन्स्टेड ऑफ इट हॅज द रॅचिस.
त्याला काय म्हटलं जातं, रॅचीज असं म्हटलं जातं. आणि इन्स्टेड ऑफ सिंगल लीव्स दे हॅव स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर दॅट आर कॉल्ड ॲज लिफलेट्स. त्याला काय म्हटलं जातं, लिफलेट्स असं त्याला म्हटलं जातं. आता या ठिकाणी बघा, हे झालं सिंपल लीफ आणि तुमचं हे झालं कंपाऊंड लीफ. त्यानंतर या ठिकाणी हे जे लीव्ज जे आहे हे सुद्धा एक कंपाऊंड लीव्ज आहे, बिकॉज इट इज नॉट हॅव्हिंग अ सिंगल लीफ ब्लेड. याचा लीफ ब्लेड जो आहे हा सिंगल नाही आहे आणि त्या लीफ ब्लेडचे काय तयार झालेले आहेत, असे लोब तयार झालेले आहेत, म्हणून हे काय कंपाऊंड लीफ. दिस इज ऑल्सो कंपाऊंड लीफ अँड दिस वन इज द सिंपल लीफ. हे सुद्धा काय या ठिकाणी बघा, हे सुद्धा कोणत्या प्रकारचं लीफ आहे, सिंपल लीव्ज आहे, कारण एकच लीफ ब्लेड आहे, पेटिओलनी त्या स्टेमला अटॅच झालेलं आहे, म्हणून याला सिंपल लीफ असं म्हटलं जातं. आणि याला जे आहेत याला लिफलेट्स तुम्हाला दिसतात, दीज आर हॅव्हिंग द लिफलेट्स. याला लिफलेट्स म्हटलं जातं. आणि लिफलेट जर असतील तर कंपाऊंड लीफ किंवा लीफ एकच आहे पूर्ण, परंतु त्या लीफचे कसे काय झालेले आहेत, पार्ट झालेले आहेत, लोब झालेले आहेत, म्हणजे लीफ ब्लेड हे पूर्ण नाही आहे. कितीतरी मिडरिप्स तुम्हाला या प्रत्येक लिफलेटमधून दिसतील, लोबमधून दिसतील, आणि याला काय म्हटलं तर कंपाऊंड लीफ. नाऊ यू आर इझिली आयडेंटिफाय सिंपल लीव्ज अँड कंपाऊंड लीव्ह. अशा प्रकारे तुम्ही सिंपल आणि कंपाऊंड लीव्ज जे आहे हे सहजासहजी ओळखू शकता. नाऊ यू आर टू स्टडी अबाउट द व्हेनेशन्स. आता व्हेनेशन बद्दल आपल्याला शिकायचं. लीव्स मध्ये व्हेन्स. इन द लीव्ज व्हेनेशन्स आर ऑफ टू टाइप्स. देअर आर सम लीव्ज इन व्हिच दे आर हॅव्हिंग सिंगल मिड व्हेन. आता काही झाडं जे आहेत त्यांना एक मिड व्हेन असतं, अँड धिस मिड व्हेन डिवाइड द लीफ ब्लेड इंटू टू इक्वल पार्ट्स अँड सेकंडरी व्हेन्स आर अरायजेस फ्रॉम द मिड व्हेन. आणि ही जी मिड व्हेन आहे त्यामधून पुन्हा काय येतात, व्हेन्स ज्या बाहेर पडतात, त्याला सेकंडरी व्हेन्स म्हटलं जातं. अँड सेकंडरी व्हेन्स दे आर ब्रांच अँड फॉर्म्स द नेटवर्क ऑर रेटिक्युलम. आणि हे ज्या सेकंडरी व्हेन्स जे आहेत, सेकंडरी व्हेन्स आतमध्ये काय तयार करतात, एक नेटवर्क, जाळं त्या ठिकाणी तयार करतात. अँड देअर फोर इट इज कॉल्ड ॲज रेटिक्युलेट व्हेनेशन. रेटिक्युलेट म्हणजे जाळं तयार करणे, आणि ते जाळं तयार करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, रेटिक्युलेट व्हेनेशन. द रेटिक्युलेट व्हेनेशन्स हॅव द रेटिक्युलम ऑफ सेकंडरी व्हेन्स. आता मी या ठिकाणी या पानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही स्पष्ट, तुम्ही पान घेऊन बघायचं आहे. या ठिकाणी ह्या सेकंडरी व्हेन्स जे आहेत, सेकंडरी व्हेन्स त्यामधून अराईज बाहेर पडलेले आहेत, आणि सेकंडरी व्हेन्समधून अशा आडव्या, उभ्या, तिरप्या, छोट्या छोट्या व्हेन्स त्यामधून बाहेर पडलेले आहेत, आणि या व्हेन्सचं काय तयार होतं, जाळं तयार होतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रेटिक्युलेट व्हेनेशन. आता दुसरं आहे पॅरलल व्हेनेशन. द पॅरलल व्हेनेशन्स मध्ये काय होतं, दे आर हॅव्हिंग वन मिड व्हेन. मिड व्हेन तर त्यांना असतं, अँड ऑल द व्हेन्स दे आर पॅरलल फ्रॉम लीफ बेस टू लीफ अपेक्स. लीफ बेस आणि पासून लीफ अपेक्स पर्यंत सगळ्या व्हेन्स काय असतात, एकमेकाला पॅरलल असतात. बघा ह्या सगळ्या व्हेन्स काय त्या ठिकाणी पॅरलल आहेत, दिसेल तुम्हाला. याच्या आतमध्ये जर पुन्हा बघितलं तर सगळ्या व्हेन्स तुम्हाला पॅरलल त्या ठिकाणी दिसतील. त्याच ठिकाणी तुम्हाला यू हॅव टू ऑब्झर्व द मेज प्लांट. मक्याचं जर पान जर तुम्ही बघितलं तर त्याच्या व्हेन्स जे आहेत सगळ्या एकमेकाला काय असतात, अशा पॅरलल असतात. तर पॅरलल असलेले व्हेन्स जे आहेत हे सगळे काय आहेत, पॅरलल व्हेनेशन. द पॅरलल व्हेनेशन्स हॅव ऑल व्हेन्स पॅरलल टू ईच अदर फ्रॉम लीफ बेस टू अपेक्स. तर लीफ बेस पासून लीफ अपेक्स पर्यंत. तर पॅरलल व्हेनेशन्स कसं ओळखायचं, तर ऑल द प्लांट्स ऑफ मोनोकॉटिलिडॉन. मोनोकॉटिलिडॉन्स जे आहेत सगळे मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स हॅव्हिंग पॅरलल व्हेनेशन, अँड ऑल डायकॉटिलिडॉन प्लांट्स ह्याव रेटिक्युलेट व्हेनेशन. सगळे डायकॉटिलिडॉन प्लांट जे आहे त्यांचं रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, आणि मोनोकॉटिलिडॉन प्लांट जे आहे त्यांचं जे व्हेनेशन जे आहे ते कसं आहे, पॅरलल व्हेनेशन आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता पॅरलल व्हेनेशन कशामध्ये दिसेल तुम्हाला, मेज. मोनोकॉटिलिडॉन म्हणजे ज्याच्यात बियाचे दोन सारखे भाग होत नाही, मेज असेल. सॉर्गम म्हणजे ज्वार असेल. त्यानंतर तुमचं शुगर केन, हे सगळे काय आहेत,
पॅरलल व्हेनेशन. आता रेटिक्युलेट व्हेनेशन सगळ्यात चांगलं रेटिक्युलेट व्हेनेशन तुम्हाला बघायला मिळतं इन द प्लांट्स ऑफ पीपल ट्री. पिंपळाचं पान जे आहे ते तुम्ही घ्यायचं, पान घेतल्यानंतर ते पान तसंच्या तसंच पुस्तकामध्ये ठेवायचं. काही दिवसानंतर त्या ठिकाणी एक जाडी तयार होतं आणि ती जी जाडी आहे त्याला म्हटलं जातं रेटिक्युलेट व्हेनेशन. तर या ठिकाणी बघा पीपल ट्री, पिंपळाचं पान, हिबिस्कस, बनियन, वडाचं झाड, नीम ट्री, मँगो ट्री, ऑल दीज हॅव्हिंग रेटिक्युलेट व्हेनेशन. कारण हे सगळे काय डायकॉटिलिडॉन्स प्लांट आहे. डायकॉटिलिडॉन प्लांट म्हणजे द प्लांट विच सीड डिवाइड्स इंटू 2 इक्वल हाफ. त्यांच्या बियाचे 2 सारखे भाग होतात, त्याला डायकॉटिलिडॉन असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट दिस चार्ट. आता या चार्टमध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पहिला आहे नेम ऑफ प्लांट, कोणतंही झाड घ्यायचं त्याचं नाव लिहायचं. टाईप ऑफ लीफ, लीफ कोणत्या प्रकारचं आहे, सिम्पल आहे की कंपाऊंड आहे. शेप ऑफ लीफ ब्लेड, लीफ ब्लेडचा शेप कसा आहे, राऊंडेड आहे, डेंटेड आहे की आणखी कोणत्या प्रकारचं आहे. त्यानंतर व्हेनेशन्स पॅरलल आहे की रेटिक्युलेट आहे. शेप ऑफ लीफ मार्जिन, लीफ मार्जिन डेंटेड आहे. त्यानंतर राऊंड आहे की लोब्ड आहे, 3 प्रकारचे लीफ मार्जिन आहे. त्यानंतर लीफ अपेक्स, लीफ अपेक्स सुद्धा 3 प्रकारचे आहे. टोकदार आहेत म्हणजे पॉइंटेड आहे, टॅपरिंग निमुडते झालेला आहे आणि राऊंडेड गोलाकार आहे. पेटीओल, डेट प्रेझेंट आहे की नाही, प्रेझेंट असेल तर यस, नसेल तर नो. स्टिप्युल्स म्हणजे देठाच्या खाली लीफ ब्लेसवरती छोटे पानासारखं स्ट्रक्चर दिसतं, त्याला स्टिप्यूल म्हटलं जातं. स्टिप्यूल प्रेझेंट असेल तर यस लिहायचं, नसेल तर नो लिहायचं. अरेंजमेंट ऑफ स्टेम, लीव्हची स्टेमवरती अरेंजमेंट जी आहे ती आपण आता बघणार आहे. अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम, स्टेमवरती पानांची रचना कशी आहे त्याला म्हटलं जातं अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन स्टेम. देअर आर 4 टाइप्स ऑफ अरेंजमेंट. अल्टरनेट, अल्टरनेट म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, त्याला अल्टरनेट अरेंजमेंट. डिस्कसेट अरेंजमेंट म्हणजे यकसेप अरेंजमेंट जर असेल तर त्याला डिस्कसेट अरेंजमेंट असं म्हटलं जातं. अपोजिट म्हणजे एक पान दुसऱ्या पानाच्या विरुद्ध टोकाकडे असेल तर त्याला अपोजिट अरेंजमेंट म्हटलं जातं. आणि होल, होल म्हणजे गोलाकार अरेंजमेंट असेल तर त्याला होल अरेंजमेंट म्हटलं जातं. आता हे बघा, ही झाली अल्टरनेट अरेंजमेंट. बरोबर आहे, एक पान आहे त्यानंतर दुसरं पान आहे त्याला अल्टरनेट. त्यानंतर डिस्कसेट अरेंजमेंट जे आहे ते एक्स आकारावरती, पहिले 2 पाने या बाजूला असतील तर दुसरे 2 पाने या बाजूला, म्हणजे त्याचा एक सारखा आकार होतो, त्याला डिस्कसेट अरेंजमेंट म्हटलं जातं. आणि अपोजिट अरेंजमेंट म्हणजे दोन्ही पाने एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जर असतील तर त्याला अपोजिट अरेंजमेंट म्हटलं जातं. आणि होल अरेंजमेंट म्हणजे एकाच ठिकाणी नोटपासनं बरेचसे पानं जे आहेत ते बाहेर आलेले असतील तर त्याला होल अरेंजमेंट असं म्हटलं जातं. या ठिकाणी डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला ही अल्टरनेट अरेंजमेंट आहे. एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं पान आहे. त्यानंतर डिस्कसेट अरेंजमेंट, अल्टरनेट एक्स शेप अरेंजमेंट त्या ठिकाणी झालेली आहे पानाचं. त्यानंतर अपोजिट अरेंजमेंट, एक पान दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेला आहे, ही अपोजिट. आणि होल अरेंजमेंट तुम्हाला ॲलोवेरामध्ये, कोरफडमध्ये बघायला मिळेल. अपोजिट अरेंजमेंट जे आहे हे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये बघायला मिळेल. मॅरीगोल्ड बघा, मॅरीगोल्डचं पान आहे या ठिकाणी तुम्हाला अपोजिट अरेंजमेंट त्या ठिकाणी दिसते. त्यानंतर अल्टरनेट अरेंजमेंट तुम्हाला हिबिस्कसमध्ये बघायला मिळेल. आणि डिस्कसेट अरेंजमेंट जे आहे हे तुम्हाला शोधावी लागेल. कोणकोणत्या पानांमध्ये डिस्कसेट, बरेचसे पेरूचे पानं जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला डिस्कसेट अरेंजमेंट त्या ठिकाणी बघायला मिळतं. धिस इज ऑल अबाउट द लीव्ज. लीव्जबद्दल आपण शिकलो. आणखी एक तुम्हाला गार्डनमधला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे.